कवठेमंकाळकर, पावसाळा सुरू झालाय आणि त्याचसोबत सुरू झालेला आहे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यांचा मान्सून धमाका ऑफर। घरातील प्रत्येकांसाठी, प्रत्येक वयोगटासाठी, प्रत्येक बजेटसाठी एकाच छताखाली फॅशनची मेजबानी। लग्न सराई असो किंवा खास समारंभ, नजरा खिळवणाऱ्या कलांजली पैठणी, देखण्या रूपम साड्या, ट्रेंडी कुर्ती आणि आकर्षक सिगार फुल सेट आता जबरदस्त ऑफर मध्ये। थंडीची तयारी देखील आत्ताच करा। दर्जेदार डबल ब्लँकेट, मऊ गालिचे व घर सजवणाऱ्या होम प्रोडक्ट्स वरती देखील आहे खास सवलती। लहानग्यांसाठी आकर्षक, आरामदायी व स्टायलिश कपड्यांचा संग्रह, तोही कमाल किमतीत। खास पुरुष मंडळींसाठी स्टायलिश टी शर्ट्स, मेन्स जीन्स आणि अजून बरच काही। प्रत्येक खरेदीवरती मिळवा बचतीचा आनंद। यंदाचा मान्सून हा शॉपिंग शिवाय अपूर्ण आहे, म्हणून आजच भेट द्या श्री सिद्धनाथ टेक्सटाईल्स, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठेमंकाळ आणि घरी घेऊन जा स्टाईल, गुणवत्ता आणि जबरदस्त बचत। श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, घरातील प्रत्येकासाठी एकच फॅशन डेस्टिनेशन। आरेवाडीत आमदार रोहितदादा पाटील व संजय काका पाटील आमने सामने। आमदार रोहितदादांनी संजय काकांना नमस्कार करून घेतले आशीर्वाद। राजकीय चर्चांना उधाण। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कवठेमहांकाळ तालुक्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज आरेवाडी येथे एक वेगळाच राजकीय प्रसंग बघायला मिळाला। तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पाटील व माजी खासदार संजय काका पाटील हे आरेवाडीत बिरोबा मंदिरासमोर एकमेकांसमोर आले। कट्टर राजकीय विरोधक मानले जाणाऱ्या या दोन्ही नेत्यांच्या भेटी तालुकाभर चर्चेचा विषय रंगलेले आहे। संजय काका पाटील आरेवाडीत आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम बिरोबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले। त्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्वागतासाठी जात असताना वाटेत आमदार रोहितदादा पाटील उभे असल्याचे त्यांना दिसले। यावेळी आमदार रोहितदादा पाटील यांनी पुढे येत संजय काका पाटील यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले। आमदार रोहितदादा पाटील यांच्या कृतीनंतर संजय काका पाटील यांनीही त्यांच्या पाठीवर प्रेमाने थाप मारत हातात हात घेऊन त्यांना पुढे सोबत चालण्यास सांगितले। दोन्ही नेते काही एकत्र अंतर चालत गेले। त्यांच्यात काही वेळ अनौपचारिक संवादही झाला। या भेटीदरम्यान दोघांच्याही चेहऱ्यावरील हावभाव व परस्परातील सुसंवाद उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता। राजकीयदृष्ट्या विरोधी भूमिकेत असलेल्या दोन प्रमुख नेत्यांची ही अनपेक्षित भेट पाहून उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांच्या भुवया उंचावल्या। आमदार रोहितदादा पाटील यांनी ज्येष्ठ नेते संजय काका पाटील यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतल्याने त्यांच्या विनम्रतेचीही तालुक्यात चर्चा रंगलेली असून या भेटीमुळे विविध राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे। के मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक कुणाल कोठावळे, कवठेमहांकाळ। खुशखबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध। सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला। मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ।